पाणी हे जीवन, त्यात रंग मिसळले की तो त्याचा रंग. निसर्ग स्वतःच्या चित्रात असे काही रंग भरत असतो की रंगा येईओ म्हणत तो सर्व ऋतूंना आवाहन करीत असतो. निसर्गाच्या अशा कलाकृती आपण सतत बघत असतो, पण एकलव्याच्या वृत्तीने जलरंगांशी मैत्री करून असंख्य निसर्ग चित्र रेखाटणारा अवलिया आज आपल्याला भेटणार आहे. जलरंग बरसवून कागदावर रंगीत स्वप्न उधळणारे अष्टपैलू चित्रकार म्हणजे प्रशांत प्रभू. स्वैर स्वच्छंदी मनस्वी कलाकार. रंग, ब्रश आणि कागद हेच त्यांचं विश्व. कसं होतं की आपण आपलं जे मार्गक्रमण केलेलं असतं ते वेगवेगळ्या पद्धतीने असतं. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते आणि त्या पद्धतीत स्वतःला वेगळं काढून केवळ जलरंगात काम करायचं हे निश्चित करून मार्गक्रमण करणारे प्रशांत प्रभू यांचं रंगा येईओमध्ये आपण स्वागत करूया. प्रशांतजी नमस्कार. तुमच्या एकंदरीत चित्रकलेचा हा जो व्यासंग तुम्ही मांडलेला आहे आणि तो बघता बघता तुमचा जो काही मी अभ्यास केला त्याच्यावर माझ्या एक लक्षात यायला लागलं की तुम्हाला स्वतःबद्दल बोलायला फारसं आवडत नाही. माझं काम बोलेल जे काय बोलायचं आहे ते. आणि त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला M.Com केलं तोपर्यंत तुमची दिशा निश्चितच नव्हती, पण तुम्ही स्कॉलर होतात, M.Com केलं, पुढे आणखीन काय करायचं ते कसं काय ठरवत गेलात मग पुढे? मी M.Com केलं म्हणजे खरं म्हणायचं तर हुशार विद्यार्थ्यांची चित्रकला ही आपल्या समाजात अजून योग्य मार्ग समजला जात नाही. बरं. हुशार म्हणजे डॉक्टर, इंजिनियर व्हावा माझ्या घरच्यांना म्हणून वाटतं. साहजिक आहे, त्यांची काही चूक नाही. म्हणून मग मी पोद्दारला ॲडमिशन घेतली. पोद्दारचं वातावरण मला माहिती होतं की मला मोकळीक मिळेल. मग जेवढा पास होईल आरामात तेवढा अभ्यास केला आणि तेव्हापासून मी चित्र करत होतो. कॉलेजसाठी 3 वर्षात 45 इंटर कॉलेज लेवलची प्राइजेस मिळाली. 45 3 वर्षात कॉलेज कॉलेज चालू असं म्हणजे इंटर कॉलेज फेस्टिवल्स. हो. म्हणजे आविष्कार म्हणतात त्याला किंवा युथ फेस्टिवलचे त्याच्यामध्ये प्राइजेस मिळत गेली मला आणि एक हुरूप येतो की जमतंय मला आणि हे वेगळ्या पद्धतीने काम तुमचं रुजू होऊ शकतं. आणि M.Com करतानाच आमचे शेजारी जिथे माझा जन्म झाला आधीचं घर तिकडे एक महाजन म्हणून शेजारी ग्रीनलाईफ बँकेत कामाला होते आणि ग्रीनलाईफ बँकेत एक छोटी गॅलरी होती पेडर रोडला. छोटी म्हणजे एवढी ह्याच्या एवढी. तर तिकडे एक 10-12 चित्र लावून माझं पहिलं प्रदर्शन. मी शेक्सपियरच्या 5 ट्रॅजेडीजवरती विषय तेव्हापासून समजत होतं विषय घेऊन काम करावं कोणी न सांगता. आणि ते देखील वॉटर कलरमध्ये. वॉटर कलरमध्येच. आणि फक्त मी प्रयत्न तेव्हा ॲक्रिलिकचा थोडासा करत होतो वॉटर कलर सारखाच पातळ रंगामध्ये. नंतर सोडून दिलं. नंतर मला कळलं 1-2-3 वर्षात की बाबा हेच माझं हे आहे, माध्यम आहे. चित्रकला तुम्हाला आवडते, पण म्हणून त्याच्यासाठी जे स्कूल ऑफ आर्ट किंवा आणखीन कुठच्या तरी आर्ट स्कूलमध्ये जाऊन त्याचं रीतसर शिक्षण न घेता तुम्ही हे सगळं करत राहिलात. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं कधीही वाटलं नाही की मला रीतसर शिक्षण घेतलेलं नाही तर आपण हे कशाला करावं? हा फार मोठा प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो. बरं. मी कोणालाही सांगणार नाही की घेऊ नका म्हणजे माझ्या अनुभवाने सांगतो खूप त्रास होतो. तर जर परिस्थिती असेल तुमची आणि हुशारी हा काळाला जो एक शाप असतो तो मला होता. ओके, 10वीला म्हणजे स्कॉलर असणं वगैरे हा जो शाप मला होता तो त्याच्यामुळे. पण जर घरच्यांची इच्छा असेल तुमची इच्छा असेल तर शिक्षण घ्यावं. मार्ग सुकर होतो. तुम्ही चांगले चित्रकार होता की नाही हे नंतर आयुष्य ठरवतं. बरोबर. कारण आर्ट स्कूलमधनं बाहेर पडलेला प्रत्येक मुलगा मोठा चित्रकार होते आपल्याला माहिती आहे. ओके, पण मार्ग खूप सुकर होतो. अनुभवाने शिकणं कठीण पडतं. बरोबर. पण कठीण असं वाटत गेलं मला. असं वाटतंय माझं अनुभवाने. मी निसर्ग चित्र करतो, जलरंग करतो, तर मला तेवढा फरक पडला नाही. कारण दुर्दैवाने परत कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये भारतातल्या का जगातल्या लँडस्केप हा विषय धरला जात नाही शिक्षणामध्ये. नाही, लँडस्केप इज टॉट ॲज अ पार्ट ऑफ कंपोजिशन. बरं. किंवा वॉटर कलर शिकताना लँडस्केप हा भाग होऊन जातो. पण एक विषय म्हणून जसं पोर्ट्रेट किंवा ॲनाटॉमी किंवा कंपोजिशन किंवा बाकी काही शिकवलं जातं तसं लँडस्केप असा विषय म्हणून शिकवलं जात नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. सगळेजण लँडस्केप करतात पण शिकवलं जात नाही. पण मग तुम्ही तुमचं जे माध्यम निवडलं त्याच्यातून
ह्या निसर्ग चित्रांच्याकडे तुमच्या ओढीने निघालात? मी माध्यम पहिलं निवडलं. बर. ते जलरंगाचं अराउंड 98-99 साला मी 25-30 वर्षापूर्वी जलरंगात पूर्ण काम सुरू केलं मी. बर. आधी धडपड केली आणि कळलं की हेच करावं. कळल्यानंतर पण थोडे 1-2 वर्ष मी प्रयत्न केले हे, पण जहांगीरचा पहिल्यांदा मला जहांगीर 2001ला मिळाली. त्याच्या आधी 5-6 नेहरू सेंटर, बजाज ठिकाणी प्रदर्शनं मी केली होती. बरं. ओके. जहांगीर 2001ला मिळाली. आता मागे पाहिलं तर वाटतं मी स्वशिक्षित असल्यामुळे, गायडन्स नसल्यामुळे मी जरा घाई केली प्रदर्शन करायला तेव्हा. बरं. 93-94 स्वतःचं स्वतःला आता कळतंय मला. बर. आता कळतंय मला 2001 वॉज अ राईट टाइम टू एक्झिबिट. तेव्हा माझ्याकडे स्किल लेवल आली होती एक्झिबिट करण्याची. पण आणि सरांची आणि माझ्या कामसरांची ओळख माझी त्याच्यात जरा अलीकडे झाली, म्हणजे 2009च्या आसपास. तेव्हा सगळं जुळून आलं आणि तेव्हा पहिला शो पण पूर्ण वॉटर कलरचा. ओके. आणि तिथून मग ते माझा जो स्वतःबद्दलचा एक निर्णय होता तो बळकट होत गेला. नंतर मी मागे नाही फिरलो परत. प्रशांत, तुम्ही ज्या वेळेला जलरंग हे तुमचं माध्यम निवडलं, पुढे काम करायला लागलात, M.Com केलं, मग त्यानंतर अर्थार्जन करण्यासाठी काही करावं असं वाटलं नाही, नोकरी वगैरे? M.Com केलंय 2 वर्ष एक्स्ट्रा पाहिजेत म्हणजे महाविद्यालयातलं? हा नंतर लगेच मला म्हणून M.Com केलं, फार इझी होतं. आणि मग तोपर्यंत थोडी प्रदर्शनं म्हटल्याप्रमाणे 2 छोटी प्रदर्शनं आणि करत होतो. थोडंफार काही कमिशन वर्क करायचं, ऑर्डरचं काम करायचं. घरी बाबा काकांचं हॉटेलचा व्यवसाय. ओके. त्याच्यामुळे त्यांना थोडीफार मदत करायचो मध्ये फावल्या वेळात. आणि त्यामुळे माझ्यावरती घराची जबाबदारी आली नाही तेवढं. ओके. आणि हळूहळू एक्झिबिशन करणं, त्याच्यामुळे थोडंसं मी गंडवत होतो सगळ्यांनाच. स्वतःला नाही गंडवलं? नाही, मला माहिती आहे मला चित्रकारच व्हायचंय म्हणून मी कुठल्याही परिस्थितीत जॉब ऑफर्स आल्या त्यामुळे कटाक्षाने टाळत होतो. ओके. मला माहिती होतं की अर्थार्जन हे आपल्या जगाचे. ओके. आणि ब्रेड अँड बटर इज इम्पॉर्टंट. पण मग त्यासाठी मी चित्रकलेचं जे काय होईल, ज्या पद्धतीने होईल ते सगळं करत होतो. म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी काम करायचा पण प्रयत्न केला, जमलं नाही कारण माझी शैली ही फार मुक्त आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपला शो लागावा हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं. हो. मग त्यावेळेच्या काय भावना काय आहेत आजही तुम्हाला आठवतात ते? बाबा नव्हते तोपर्यंत एक होतं की त्यांचं आणि माझं नेहमी तसंच चालायचं, मला जमेल की नाही. कधी बोलून दाखवलं नाही, पण मला कळतं की बाबांना हे माझं आवडत नाहीये, अति स्ट्रगल करणं. जेव्हा जहांगीर मिळाली तेव्हा मग मी काही गॅलऱ्यांना भेटणं, तेव्हा सरांची माझी ओळख झाली होती. आणि सर म्हणजे वासुदेव कामत सर. हो. म्हणजे माझे गुरु आहेत ते. तर त्या सगळ्या ह्याच्यातनं कळत होतं की मी काय करणार आहे. मग काही गॅलऱ्यांना भेटलो. मग तिथून मला दिलीप कुलकर्णी आता नाही आहेत, स्कायपॅक त्यांची होती, त्यांनी मला सॉर्ट ऑफ स्पॉन्सरशिप दिली की अर्थचित्र एका विषयावरती मी करणार होतो, मुंबई, जुनी मुंबई, नवी मुंबई. माझं लँडस्केपच विषय असल्यामुळे सिटीस्केप मला जमून गेलं छानपैकी. आणि मग समजा काळा घोडा तेव्हा कसा होता, ऍक्च्युअल काळा घोडा जेव्हा होता आणि आता जहांगीरचा सर्कल कसा दिसतो, किंवा पूर्वी एकेकाळी खडापारसी कसा होता. खडापारसी म्हणजे असं अख्खं मोकळं होतं आणि मध्ये होता, ब्रिजवर काय नव्हते. बरोबर. मग ते 2 कंपॅरिझन अशी मी 20 चित्र केली ती त्यांनी एकसाथ घेतली होती विकत. अरे वा. आणि मग हार्डली माझ्याकडे 40 पैकी 2 का 3 चित्र उरली शेवटच्या दिवशी.
पण या प्रवासानंतर ज्याचा उल्लेख केलात की थोडं थांबावं लागलं किंवा मध्ये गॅप आली, हो. तर ती मला असं वाटतं की स्वतःकडे वळून बघावं आपण काय केलेलं आहे हो. आणि अजून पुढे किती जायचंय, हो, हो. कशा पद्धतीने हो, हो, जायचंय. हो. मग त्यावेळेला तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने मेडिटेशन वगैरे काही सुरू केलं का? त्याला थोडासा कालावधी गेला. म्हणजे 2001ला जहांगीर, मग 2004ला सरांचं आणि माझं 2 मॅन शो झाला होता. आम्ही बर्माला गेलो होतो, ब्रह्मदेशला, आणि दोघांनी मिळून नेहरू सेंटरला ड्युअल शो केला. बरं. आणि ते पण छान, म्हणजे दोघांची चित्र विकली गेली वगैरे वगैरे. बरं. आणि हळू जो आलेख वाढत होता माझा, आणि म्हणून पण थोडंसं मग ते कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट सगळ्यांकडे दिसत होतं मला. बरं. बाकीचे मित्र ज्यांना आपण म्हणू किंवा कलेच्या क्षेत्रामधले वगैरे. आणि स्वशिक्षित असूनही हा माणूस एवढा शहाणपणा करतोय. बर. स्वशिक्षित म्हणजे कुठच्याही कॉलेजमध्ये न जाता सेल्फ टॉट आर्टिस्ट एवढा, म्हणजे कामतसरामध्ये जॉईन शो करू शकतो, जहांगीर, म्हणजे ते कळत होतं मला. आणि मग ते मला थोडंसं अंतर्मुख करत पण होतं आणि त्रास पण देत होतं. आणि मग मी तेव्हा ध्यानाकडे वळत होतो हळूहळू. आता वॉटर कलर आणि माझी जी शैली निर्माण होत होती की कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त, तुम्ही त्याला एक शब्द वापरला, मिनिमलिस्ट. तर खरं म्हणजे मिनिमलिस्ट रिअलिझम म्हणेन मी. रिअलिस्टिक आहेत माझी चित्र. ऍक्च्युअल जे डिक्शनरी मिनिमलिझमचं जे आहे ऍबस्ट्रॅक्ट आर्टमध्ये, ते फारच कमी चितारलेलं असतं. बरं. ओके, तेवढं मी कमी चित्रत नाही बहुतेक. पण खूप वेळा पांढरा पेपर मध्ये जास्त असतो, गोल्ड वॉशेस असतात खूप, आणि फार कमी रेंडरिंग ज्याला म्हणतो मी, चित्रलेखन ते फार कमी असतं. प्रशांत, तुम्ही बोलता बोलता बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलात की ज्याच्यावर तुम्ही ध्यानासाठी कुठे कुठे गेला होतात, कशा पद्धतीने तुम्ही ओशो फॉलो करायला लागलात, आणि त्यानंतर तुमच्या एका लेखामध्ये असं तुम्ही म्हटलेलं आहे की ही हू पेंट्स, आय एम जस्ट अ मीडियम, म्हणजे मी माध्यम आहे, तो हे सगळं करतो, तो कोण? जसं आपण माध्यम म्हणतो चित्रकलेत, जलरंगही माध्यम आहे, बरोबर. तर चित्रकला, कुठलंही पेंटिंग हे 2 प्रकारे होतं, हे माझं हे जी प्रोसेस असते. बरं. चित्रकार म्हणत असतील की चित्रकला हे माझं ध्यान आहे. आय डोंट ॲग्री. तुम्ही ध्यानस्थपणे चित्र काढू शकता. ध्यान आहे, बरोबर. चित्र काढणं आहे. मग तिकडे विचारांची बॅकग्राऊंड येतेच. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये सुरुवातीचा काही वेळ विचारांनी कॉम्पोजिशन ठरवणं, मी हे कसं करणार याची पूर्ण मांडणी करणं मनामध्ये, प्लॅनिंग सगळं पूर्ण, की मी असं हे मी मांडेन आणि मग असे रंग वापरेन, मग ते ट्यूब्स सगळं काढणं सगळं होतं. आणि एकदा ते झालं आणि चित्र सुरू झालं की तुम्ही तुमचा विचार बॅकग्राऊंडला जातात आणि नेणीवतनं एक फ्लोमध्ये चित्र होतं. मग आपण कसं ते लोकांपर्यंत पोचवतोय, आपण काय पोचवतोय, कसं बघतोय, आपली बघण्याची दृष्टी, ते काहीच राहत नाही. म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी मी बाजूला होणं गरजेचं आहे. मग नेणीवेतनं किंवा आपण फक्त मीडियम व्हायचं, आणि जे होतंय, आणि वॉटर कलर ते बरं असतं, ते होऊ देतं. ते होऊ देतं. तुम्ही आणखीन एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मनपटलावर चित्रित झालेले प्रत्यक्षात उतरते. म्हणजे मनपटलावर म्हणजे तुम्ही आजूबाजूला बघत असता, तुम्हाला त्याच्यात चित्र कधी दिसतं आणि ते मग मनपटलावर छापलं जातं आणि मग कागदावर उतरतं. ही जी तुमची प्रोसेस आहे ती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर कशा कशा पद्धतीने झालं ते सांगा. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा खूप फिरत होते, वर्षात 6-7 ट्रिप व्हायच्या माझ्या. पण मग तिकडे नंतर इथे स्टुडिओमध्ये मी काम करणं थांबवत नाही.
मी फोटो पण वापरतो, तिकडे केलेलं चित्र छोटं असेल त्याच्यानं मोठं चित्र करणं ते पण करतो, आणि मग आठवणीने, पूर्णपणे आठवणीने ते पण करतो. हे चित्र पूर्णपणे आठवणीने, हो, हे कुठलाही फोटोचा संदर्भ नाही, त्या चित्राला फोटोचा संदर्भ नाही. ओके, आता अशी चित्र असतात ही, त्यांना फोटोचा संदर्भ असतो आर्किटेक्चरल, पण फार त्याच्याशी त्या रियालिटीशी बांधून घेत नाही, त्याच्याशी मी फार फेथफुल राहत नाही. मी माझ्या पद्धतीने त्यातनं दूर जातो. मला जे सांगायचं आहे आणि चित्रातनं जे कंपोज होतंय आणि जे काही अभिव्यक्ती होते त्याच्यामध्ये फार रियालिटीशी अडकून राहण्याचा माझा पॉईंट नसतो. आणि मग निसर्ग चित्राचे आजचे ओव्हरऑल हे बघितलं तर माझी जी पद्धत आहे ती थोडी वेगळी पडते. मी बंड म्हणणार नाही, पण मी नाही ते पाळत नियम. मग मी सगळे प्रकार जे काही होतील मला जे काय करावंसे वाटतात ते सगळं करतो, प्रयोग करत राहायचं, सगळं करतो. आता ह्या प्रयोगांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष आता हे सगळं करताय, तर त्याच्यामध्ये असे काही टप्पे आले का तुमच्यावर टीका केली गेली आणि ती चांगल्या पद्धतीने आणि वाईट पद्धतीने दोन्ही पद्धतीने टीका जी काही असेल ती, त्यातली काही उदाहरणं सांगा ना मला. हां, माझी जी स्वतंत्र जे म्हणतात लोक शैली आहे त्याच्यामुळे काही वेळेला लोकांना ते पटत नाही की हे काय आहे, म्हणजे असं. मग मी नियम जे असतात वॉटर कलरचे, काळा वापरायचा नाही, पांढरा वापरायचा नाही, अमुक करायचं नाही, पेपर स्ट्रेच म्हणजे छान हे करा. तुम्ही बघितलं, मी सरळ पेपर ठेवतो आणि सुरू करतो. ते जे काय ट्रेडिशन्स आहेत, म्हणजे इम्प्रेशन आणि भारतातले पण काही ट्रेडिशन्स आहेत वॉटर कलरचे, हां, ते कुठलेच मी पाळत नसतो. त्याच्यावर मला नावं घेणार नाही, मोठ्या चित्रकारांकडे. मग त्यांनी कौतुकाने पण सांगितलंय, पण तू जे करतोस ते छान करतोस. तू काळा वापरतोस, वापरू नकोस, पण तू जसा वापरतो तसा आम्हाला वापरता येत नाही, हे पण ते सांगतात. पण त्याचं कारण काही आहे का? मला तर नाही माहिती का नाही वापरायचा, पण मला काही अडलं नाही कधी. एखाद वेळेस काळा रंग वापरल्यामुळे चित्रामध्ये जास्त गडदपणा येत असेल किंवा एक प्रकारचं ओपेकनेस येतो, तो जो एक भाग आहे ओपेकनेस, ट्रान्सपरन्सी, जलरंगाचा पारदर्शकता, ती पण मी फार पूज्य धरत नाही की जलरंग पारदर्शकच असले पाहिजेत. ओके, जर ऑइल पेंटर हा ट्रान्सपरंट वॉश देऊ शकतो, बरोबर, तर जलरंग हे थोडेसे ओपेक झाले तर काय बिघडलं? हिमालयातली भ्रमंती, अध्यात्माची बैठक, चिंतनशील वृत्ती, यातून निर्माण होणारी जलरंगातली निसर्ग चित्रे, कधी कधी तर कन्सेप्च्युअल, तर कधी सामाजिक भान देणारी ही चित्रे त्यांच्या मनपटलातून निर्माण होतात. तुमचं एक चित्र मी पाहिलेलं जे कन्सेप्च्युअल आहे, की तुम्ही एक प्रश्नचिन्ह काढलेलं, त्याच्यामध्ये ब्लॅक वापरलेलं. हो, गांधीजींचं जे आहे ते. आणि त्या चित्राकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं नाही की बाबा काळा वापरायला नको होता, उलट काळा जास्त बोलतोय त्याच्यात. काही जण म्हणतात की फार काही वेळेला चित्र फार अशी मिस्टी फिलिंग जी असतं ते मिडल टोनच असतो त्यात. हे ऐकून घ्यायचं, जर असं लक्षात ठेवायचं की हे टीका होते, आणि जर एखादं चित्र वाटलं की हे टीका रास्त होते तर तेव्हा ते भान आणायचं आपल्यामध्ये, तेवढं जाणीव ठेवायची. निळीवेत पेंटिंग करताना पण ती सर्कस असते ती करायची. जर एखाद्या वाटलं की फिगर माझ्या नीट होत नाही आहेत, तर फिगर रंगवताना ती गरज आहे का हा विचार करायचा त्या चित्रामध्ये. पण प्रत्येक लँडस्केप फिगर टाकलीच पाहिजे असा हट्टास ठेवू नये की मग, आणि टाकूही नाही असं काही जण विचार. लँडस्केपमध्ये फिगर कशाला, मानव निर्मित, ते पण नाही, कसलाच अट्टास ठेवायचा नाही. पण मग करताना ती जाणीव ठेवायची की ह्या चित्रात फिगरची गरज आहे का, आणि मग ते गरज असेल तर ती कशा पद्धतीने सगळं ठेवायचं. मग जेव्हा टीका होती ती सगळी टीका लक्षात ठेवायची
ती आपल्याला ती हवी होऊ द्यायची नाही, पण ती दुर्लक्ष पण नाही करायची. बरोबर. कोणी जलसीने म्हणत असेल तर तो म्हणू दे त्याचा बेजार जलसीने. मला माहिती आहे की माझं ड्रॉइंग कच्चं आहे असं लोक म्हणतात, तर त्याच्यात काम करायचं, पण त्याच्यामुळे माझ्यातला मुक्तपणा रंगातला तो घालवायचा नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये एक आणखीन एक उल्लेख आहे की तो प्रोटॅगनिस्ट कोण आहे तुमच्या चित्रामधला, तर तो लाईट आहे. लाईट आहे. असं का स्टेटमेंट केलेलं आहे तुम्ही? मला जेव्हा मी एखादा लँडस्केप म्हणजे त्या जागी जाऊन एखादी जागा बघतो किंवा एखादा फोटो बघतो, मला पहिला भावतो तो लाईट. माझ्या चित्रांची जी पठडी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये डिटेल्स न करणं हे जरुरीचं आहे. मग डिटेल्स जर मी करत नसेन तर बोल्ड ह्याच्यामध्ये असेल तर प्रकाशभेद दाखवणं आणि हे फार एक टेक्निकल ॲस्पेक्टनी पण आणि एक्सप्रेशन ॲस्पेक्टनी पण हे फार बरं चांगलं ठरतं आणि महत्वाचं ठरतं. तुमच्या सगळ्या चित्रांचा अभ्यास करताना, वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या एकंदरीत कामाकडे बघत असताना एक प्रॉलिफिक स्पीड, म्हणजे वेगाचं सातत्य किंवा सातत्य असलेलं वेग, असं काहीतरी एक उल्लेख झालेला. आणि तुम्ही तुमच्या समर्पणामध्ये एक ठरवलेलं आहे की मला रोज एक चित्र तरी काढलंच पाहिजे. मग एवढ्या सगळ्या चित्रांचं काय करता आणि हा प्रॉलिफिक स्पीड कशा पद्धतीने सांभाळतात? काही सिनियर चित्रकार म्हणतात मला, जे मार्केट ओरिएंटेड असतात, गॅलरी सर्किट काम करणारे, ओके, एवढी पेंटिंग करू नकोस, मार्केट डाऊन होतं स्वतःच. सप्लाय जास्त असतो, डिमांड सप्लाय. मी कॉमर्स आणि मला शिकवतात. ओके, पण सांगायचं असं की मी त्याचा विचार नाही करत. मी दररोज पेंटिंग करतो, याचा अर्थ मी दररोज काही ती विकायला काढत नाही. ही माझी साधन आहे. 7 चित्र झाले आठवड्यात समजा, त्यातलं 2 चित्र मला खरोखर भावतात, तर ती चित्र फक्त फॉर सेल येतात ऑनलाईन. काही चित्र बिघडतात, ते मी परत करतो काही दिवसानंतर. ते कॉम्पोजिशन, ओके, हे नाही जमलं किंवा हे मोठं व्हायला पाहिजे होतं, हे मी लहान केलं, तर मी जे लहान केलं ते बाद होतं, ते फाडलं जातं. त्याचं एक चित्र दोनदा राहत नाही झालं तरी. बरं. याशिवाय दररोज चित्र करतो, मग माझं कामाची पद्धती त्याला पोषक आहे. कमीत कमी विचारांचा वेळ जास्त असतो करण्यापेक्षा. आणि मग ह्याच्याशिवाय जेव्हा खूप चित्र होतात जी आवडत नाहीत, ती साईडला काढली जातात आणि काही 1-2-4 वर्षानंतर ती होळीत जातात. होळीत म्हणजे तुम्ही चक्क ती जाळून टाकता? हो. जे मला आवडलं नाहीये ते मी दुसऱ्याला का दाखवू? दररोज चित्र करताना मला फार सांगितलं मी स्वतःला रिपीट करतोय का, मी तेच करतोय का, हे फार जाणीव ठेवलं. ते विचारांचा भाग झाला. चित्र झाल्यानंतर, चित्र करायच्या आधी, हे सगळं करताना फार हार्श क्रिटिक आहोत. त्यामुळे 300 चित्रांमध्ये मी फार समाधानी राहू शकत नाही. आय कॅन अफोर्ड दॅट. कुठेतरी मला वाटतं की नाही, पण ती सगळी मीच बाजूला, मी सरांनी त्या अफवाच्या फंदात पडत नाही. मग एक्झिबिशन असेल तर समजा मी 300 केली, सरांकडे मी 100-150 चित्र घेऊन जाईल, 2 अर्धी चित्र मीच काढतो बाजूला. बरं. आणि मग त्यातनं एक्झिबिशनचं जे मी म्हटलं चालणी की त्या जे मला आवडलं नाही ते मी कोणालाच दाखवत नाही. आई बघते ती गोष्ट वेगळी, पण आई बघते असं म्हणाला, त्याला तुम्ही प्रत्येक चित्र केल्यानंतर ते आईला दाखवता? असं होत नाही. आता होते, लॉकडाऊनमुळे मी घरी काम करतो. बरं. मग आता इथे घरी करायला लागल्यापासून, घरी जो स्टुडिओ केलात तुम्ही, तेव्हापासून आईला प्रत्येक चित्र, ती काय क्रिटिक म्हणून
तिचं काही हे असतं का? ती फार ऑफिशियल क्रिटिक नसल्यामुळे बरं असतं. ओके, सामान्य माणसाला काय कळतं ते मला तिच्या याच्यानं कळतं. बर. तिला मी बरेच सांगतो, तू फार डीप जाऊ नकोस, तुला ते हां हां टेक्निकल साईड मी बघून घेतो, बरे की नाही. हां बरे की नाही. म्हणजे जे म्हटलं कामस्थान मित्र घाडगेस ज्यांनी मला ध्यानाची मार्ग दाखवला, ते मला नेहमी म्हणतात की चित्र बघितलं की लक्षात ठेव, कोणीही असू दे, 3 सेकंदात पहिल्या जर त्यांनी चांगलं म्हटलं ते त्याला आवडलं, त्याच्यानंतर पॉलिटिक्स सुरू होतं मेंटल, की ह्या प्रशांतला मी जर वाईट म्हटलं तर त्याला काय वाटेल, माझा मुलगा आहे, मेरा बेटा, हे सगळं सुरू होतं आईच्या मनात पण. ओके, किंवा मित्र आहे, मित्राला दुखू नये म्हणून ते पुढचं गणित असतं. पहिल्या 3 सेकंद अरे वा, ते मला पण कळतं, झालं अरे वा छान, मी पण स्वतःला जेव्हा हे होतं, नंतर मग अरे इथे हा छान रंग हिरवा पडलाय, हे सगळं गणित असतं. हां, ते स्वतःला भलामण असते, स्वतःची भलामण नाही करायची. माझा मुलगा चित्रकार आहे, त्याचा मला अभिमान आहे, पण पहिलं त्याच्याबद्दल मला तेवढं हे नव्हतं. कॉलेजला गेला, BCom केला, MCom केला, मग कुठे तर काम करेल असं वाटत होतं. नाही, तो हट्ट धरून आपण चित्रकारच होणार असं म्हणत होता, आणि त्यांनी त्याच्या खरं करून दाखवलं. त्याचा मला अभिमान वाटतो, जिद्दी आहे तो खूप. प्रशांत, तुम्ही सेल्फ टॉट आणि हौशी या दोन ह्याच्यामध्ये काय फरक करता? तुम्ही स्वतःहून शिकलात, सगळ्यांना कोणाला बघत आलात, पण नेमकं कोणाला फॉलो केलं? जसं तुम्ही म्हणता की वासुदेव कामत माझे गुरु आहेत, ते टीचर नाही आहेत, तर तसं तुम्ही अजून कोणाला फॉलो केलं का? आणि हौशी मधला आणि याच्यामधला फरक सांगा. पहिलं हौशी आणि सेल्फ टॉट. हौशी म्हणजे जो हौसे खातर चित्र करतोय, बरं, दुसरा कधी व्यवसाय करतोय. ओके, प्रत्येक हौशी हा सेल्फ टॉट असतो, पण प्रत्येक सेल्फ टॉट हा हौशी असेलच असं नाही. बरं. सेल्फ टॉट याचा अर्थ तो आर्ट स्कूलला गेला नाही, स्वतःची स्वतः साधना केली. म्हणून मी सेल्फ टॉट आहे, पण मी हौशी नाहीये. हे माझं आयुष्य आहे, हे माझं लाईफस्टाईल आहे, व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, सगळं काही आहे. मी तुम्ही ते एका बाजूला जगण्याचं साधन आहे. मग दुसरं काही कशासाठी मी अवलंबून नाही. चित्र विक्री केले तर मला उपाशी पडायची वेळ येणार, बर, की म्हणजे हौस नाहीये. ओके, त्यामुळे हौशी आणि सेल्फ टॉट हा मोठा फरक येतो. हौसी माणूस सेफ असतो, की त्याला त्यातनं काही कमवायचं नाहीये. त्याच्यामुळे मी बरेचदा जेवढं सॉफ्टली सांगता येईल तेवढं मी, जेव्हा आउटिंगला कोणी येतात अमॅच्युअर्स, त्यांना मी सांगतो फार त्रागा करून घेऊ नका, आमच्यासारखं अजून करायची, कारण प्रत्येकाला जमत नाही, इट्स नॉट इझी. आणि मग हौसेतला जो आनंद आहे तो निघून जातो. बरोबर. चित्रकला जर एका विशिष्ट स्तरापर्यंत किंवा सन्माननीय स्तरापर्यंत जर आत्मसात करायची झाली किंवा त्या माध्यमातून काही व्यक्त व्हायचं झालं, तर त्याला प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. त्या अभ्यासाला शिस्त असायला पाहिजे, नियमितता असायला पाहिजे. कशी? तर प्रशांतजी जयशी. तुम्ही जे MCom पर्यंतचं शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटिंग शिकलात, बिझनेस शिकलात, त्याचा काही उपयोग झाला का? मग अशी विचारला काय टीका केली जाते. आता कमिंग बॅक टू द पॉइंट, माझ्या ती एक टीका होती की माझी चित्र विकली जातात कारण माझं मार्केटिंग चांगलं आहे. चित्र विकली जाण्यासाठी पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, क्वालिटी ऑफ द वर्क. ओके, आर्टिस्टची सिग्नेचर विकली जाते असे फार आदरणीय लोक पण म्हणतात, पण सिग्नेचर जरी विकली जात असली तरी एका सिग्नेचर आर्टिस्टमध्ये पण कामाच्या क्वालिटीने फरक पडतो. बरोबर. ओके, त्याच्यानंतर दुसरी बाजू येते की तुम्ही किंमत कशी करता तुमच्या चित्राची. अमूल्य असतं, सगळं मान्य आहे, फिलॉसॉफी झाडू शकतो मी, फार अमूल्य आहे, माझं प्राण आहे वगैरे सगळं, पण फायनली तुम्हाला विकायचं आहे. तिथे कुठेतरी मी समंजसपणा दाखवू शकतो की माझ्या किमती फार रिझनेबल असतात. माझी किंमत माझ्या स्टुडिओपासून ते न्यूयॉर्क पर्यंत सगळे सेम, फक्त कन्वर्ट करायचे डॉलर्स आणि रुपीज तेवढंच. बरं. मी फक्त ऑनलाईन चित्र टाकत असतो आणि जिथे जमेल तिकडे ज्या एव्हेन्यूज मधनं म्हणजे गॅलरीज म्हणा, तिथे मी माझं जे सर्वात चांगलं काम जे मला भावलं तेच टाकतो मी. एखादी गॅलरी पडीक आहे, ऑनलाईन गॅलरी जिथे काय होत नाही, तिकडे आपण फालतू काम टाकूया.
आणि साचीवरती आपण चांगलं काम टाकूया, असे धंदे मी करत नाही. बर मी जिथे कुठे माझं चित्र प्रदर्शित करेन ते मला आवडले चित्रच असेल. बर ही गॅलरी काम चलावे म्हणून इथे आपण स्वस्तातील चित्र टाकूया असे सगळे हे करत ते माझं मार्केटिंग म्हणजे ऑनेस्टी इज माय मार्केटिंग. अतिशय हार उन्हारी, अनुभवी आणि वॉटर कलरच्या माध्यमातून अतिशय गेले 30 ते 35 वर्ष अनुभवसंपन्न असं हे व्यक्तिमत्व कलेच्या क्षेत्रातलं मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. त्याचं जे काम आहे म्हणजे मी अनेक जगातल्या देशांमध्ये, भारतामध्ये जलरंगात काम करणाऱ्या चित्रकारांची चित्रं पाहिली. परंतु प्रशांतचं जे मला वैशिष्ट्य वाटलं की ह्या क्षेत्रातलं कुठलंही शैक्षणिक शिक्षण न घेता त्यांनी अप्रतिम त्याची स्वतःची एक वेगळी शैली, वेगळा विचार हा जगासमोर मांडला. गेल्या 1.25 वर्षाच्या धावपळीमध्ये की जिथे पूर्ण सगळं थांबलेलं आहे, त्यामुळे धावपळच नाहीये. हो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन क्लासेस वगैरे घ्यावेसे नाही वाटले? 2 गोष्टी. ह्या सगळ्या धावपळीमध्ये गॉड्स ग्रेस माझं काही अडलं नाही. चित्र करताना काहीच फरक पडत नाही. ओके, माझ्या गरजा कमी असल्यामुळे, मी अनमॅरिड असल्यामुळे, लग्न न केल्यामुळे गरजा कमी आहेत. बर साधी माझा मॅक्झिमम खर्च मटेरियलवरती होतो. ओके. जी ओढाताण ती नाहीये. पण मग एक वेगळी स्टाईल तुम्ही स्वतःची डेव्हलप केलेली आहे, ती तोपर्यंत दुसऱ्याला द्यावी. हा, शिक्षण नवीन काही आता मी म्हणतो सरांना, गुरु हा शब्द वापरतो, पण सरांकडे किंवा बऱ्याचशा चित्रकारांकडे शिकण्याची ताकद असते. पेशन्स हा लोक म्हणतात की फक्त पेशन्स नाहीये, फक्त पेशन्स हा शिकवण्यासाठी एक शिकवण्याची वेगळी कला हातोटी असते. लागते. आणि बरेचदा काय होतं की मग तुम्ही मला खूप स्कॉलर म्हटलं, बुद्धी मला कायला फार साध्याच्यात समजावता येत नाही. माझा दुर्गुण आहे, मान्य करतो. पण काही कायला कॉम्पोजिशन ते मी समजून जातो आणि ते समजून घ्यावं समोरच्याने, एवढीच अपेक्षा असते. हा, ते होत नाही शिकवताना. बरं. ती हातोटी म्हणजे माझ्याकडे तुम्ही एखादी शिडी असेल तर शिडीच्या शेवटच्या टोकाला तुम्ही उभे करून असता. दाखवू शकतो. बरोबर. पण कधी कोणी संस्थेने चुकून मला विचारलं डेमो तर मी देतो. तुम्ही आता मगाशी ज्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलात त्याच्यामध्ये वोटेड द बेस्ट आर्टिस्ट मॅगझिन इन द वर्ल्ड असे इंटरनॅशनल आर्टिस्ट.com एक हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुमची चित्र आलेली आहेत आणि तुमच्याबद्दल त्याच्यामध्ये लिहूनही आलेलं आहे. आता याच्यामध्ये हे एक चित्र आहे की ज्याला अवॉर्डच मिळालेले, या पुस्तकात छापून येणं हे अवॉर्डच आहे. त्याच्यात तुम्ही असं म्हटलेलं आहे की शायनिंग लाईट ऑन एक्सप्रेस वे, वॉटर कलरचं तुमचं हे पेंटिंग आहे. आणि त्याच्याबद्दल जरा तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना जरा सांगाल तर बरं होईल. हे जे चित्र आहे हे जिथे माझ्या मिनिमलिझमची सुरुवात झाली ती अशा चित्रांनी झाली सुरुवात, जिथे रिअलिस्टिक आहे आणि हे तंतोतंत आहे खरं म्हणायचं तर. बरं. हे चित्र मी पुण्याला जाताना किंवा मुंबईला येताना कुठेतरी ST मध्येच काढलेले चित्र, बसमध्ये, मोबाईल कॅमेराने फोटो. ओके. आणि हे जे आहे पब्लिकेशन आहे यांचं दर 2 महिन्यांनी एक ज्याला चॅलेंज म्हणतात, कॉम्पिटिशन. इट्स अ कॉम्पिटिशन. मग ऑनलाईन चित्र आपण इमेज पाठवायची, जगभर कितीतरी येतात आणि स्वतः त्याच्यावर कॉमेंट करून पाठवून आपण ते लिहायचं. हे त्यांचं लिखाण आहे बरंच त्याच्यामध्ये. बरं. आणि मग त्यातनं ते 10 फायनलिस्ट, त्या 10तले 3 जण प्राइज विनर्स आहेत, मी नाहीये. पण 10 फायनलिस्ट आणि मग त्यांना जगातल्या सगळ्या चित्रकारातून 10 मध्ये निवड होणं. ते चित्र जे आहे ते चित्र मला जास्त हे आहे, म्हणजे आवडीचं आहे. काहीही नाहीये तिकडे. एक्सप्रेस वे आहे,
काही नाही आहे, नथिंग. एक काहीतरी चाललंय असं. युजली लँडस्केप हे कसलं तरी असतं. लँडस्केप जे असतं हे कसलं तरी असतं. मंदिर असतं, आर्किटेक्चर असतं, डोंगर असं, नदी असेल. हे काहीच नाही आहे, नथिंग, पेंटिंग ऑफ नथिंग असं. हां, मग तुम्ही जे म्हटलं लाईट, ते इथे दिसतं की जर काहीच नाही आहे तर काय आहे, तर प्रकाश. आणि तो कचकचित प्रकाश, आपल्या महाराष्ट्रातल्या उन्हाळ्याचा कचकचित प्रकाश जो आपल्याला सुखावा कधीच नसतो. ओके, त्याचा सुखावा पेंटिंग करणं. बर. ओके, जे कचकचित वाटणार नाही, मग ती शॅडो आणि त्याचं ते म्हणजे जिथे तुम्ही आता मध्ये असा व्हाईट सोडलेला आहे, ते पेपर सोडतो आपण. हो. व्हाईट. तर ते जे ॲटमॉस्फिअर कॅच करणं आहे, त्याच्यामध्ये लाईट आणि शॅडो, बाकी काय ॲटमॉस्फिअर. बर. तसंच अजून एक जुलै 2011 मध्ये आलेलं एक हे, तर त्या चित्राविषयी लँडस्केप कॉम्पिटिशन होती. ओके. हे सीस्केप होतं सीस्केप पुढच्या वर्षी. बर. मग हे चित्र मी ऑन लोकेशन काढले. अच्छा. हे माझ्या नेहमीच्या पद्धतीने स्टुडिओ चित्र आहे. बर. हे ऑन लोकेशन गुहागरला संस्कार भरतीचा कॅम्प झाला होता. हा, बरोबर. मग तिथे हे चित्र फुल इम्पिरियल एवढं मोठं, आणि युजली फुल इम्पिरियल मी पण काढत नाही ऑन लोकेशन. ओके, एवढी साईज बरी पडते. पण घेऊन गेलो तो मी, म्हणजे काही सुचलं त्या क्षणी तर आपला पेपर नाही असं होता कामा नाही. पण मग तुम्हाला हे गुहागरचा हा बीच ते फार- रंगवताना, म्हणजे मुंबईतले बीच कसं असतं माहितीये, हो. असा प्रिस्टीन बीच, आणि त्या रखरखीत उन्हामध्ये दुपारी 2 वाजता ते आकाश ऑफकोर्स तेवढं निळं नव्हतं. ओके, पण तो सोनेरी ते चमकणं आणि त्या मग वाळूचं. वाळूचं, आमच्याकडे हा, त्याला पुळण म्हणतात. पुळण म्हणतात. आणि मग इथे एक तो स्टॉल होता नावापुरता, बीच आहे म्हणा, कोणी मुंबईत बघून गेला असत, त्याचा एक स्टॉल. आणि मग इथे तिकडच्या म्युन्सिपाल्टीने लावलेली एक खुर्ची, हे बेंच, कारण बीचवरती बेंच असतात मुंबईत, मग आम्ही पण लावणार म्हणून गावच्या लोकांनी ते बेंच, एवढं, बाकी काही नाही. मग मी एका मित्राला म्हटलं माझी टोपी तिथे, म्हणजे तिकडे जा, मला फिगर पाहिजे. मग तिकडे ते वाळू असा तो समुद्र तिकडे, ते मला जाम भावलं. बर. तास दीड तासात केलं चित्र आहे तिकडे ऑन लोकेशन. ऑन लोकेशन किती वेळ करणार तुम्ही, बरोबर. मोठं. मग जाम भावलं. हे पण मी स्पर्धेसाठी केलं नव्हतं, तेव्हा केलं होतं कॅम्पमध्ये. आणि नंतरच्या स्पर्धा आली तेव्हा मला हे आठवलं, हे पाठवायला पाहिजे. बर. हां. आता अजून एक इंटिरियरचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये तुमची पेंटिंग झालेली आहे. हां. हे इंटिरियरचं जे पुस्तक आहे ते अर्थातच केवळ विक्रीसाठी काही तुमचं प्रदर्शन होणं, पण त्यातही हां. तुमचं स्टाईल आणि त्या स्टाईलच्या संदर्भात हे सगळं विवेचन हे फार महत्वाचं आहे असं मला वाटायला लागलं. म्हणून यातली ही जी पेंटिंग्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय विषय घेऊन केलेला होता? काही विषय घेऊन केला नव्हता. ही सगळी चित्र त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा सगळी चित्र फार ह्या चित्रांच्या अगदी ऑपोजिट आहेत. Opposite आहेत. सगळी चित्र, कारण इथे सगळी वास्तू रंगीबेरंगी, दिसते. वास्तू आणि फार ब्राईट आणि कलर. तर त्यांचं सिलेक्शन आहे, त्यांना काय हवं होतं ते त्यांनी सिलेक्ट केली चित्र. तर त्यांना ते आर्किटेक्चर, इंटेरियर, यांना माझ्या चित्रामध्ये कमी हे असल्यामुळे रंगांचं कळलं, हे प्रकाशन जाणवते टीटीएस नसल्यामुळे. बरं. हा, मग ते एकदम तो जो रंगांचा खेळ आहे, तर ते त्यांनी त्याच्याने मांडले त्यांचं. हे ऑन लोकेशन चित्रदुर्गला केलेलं. चित्रदुर्ग. हो. बरं. आणि हे रशिया. पांढरा खालती पेपर सोडणं, हां, म्हणजे कचकचित सूर्यप्रकाश, ओके, परत तिकडे प्रकाश आला आणि त्याचं लाल पण क्रेमलिनचं, बाकी काही नाहीये त्या चित्रात. आणि हे रात्री 9:30 वाजता तिकडे व्हाईट नाईट्स, सेंट पीटर्सबर्ग, रात्र होत नाही. अच्छा अच्छा. हा, रात्री 9:30 वाजता केलेलं चित्र आहे ते, 9:30-10 वाजता. बरं. व्हाईट नाईट इन सेंट पीटर्सबर्ग. म्हणजे इतकं की ते मला कळलं नाही चित्र, आणि मी घड्याळ बघितलं, रात्री 10 वाजले, तिथे सूर्य आहे समोर. मजा वाटली करताना, मजा वाटली. प्रशांत, तुम्ही इतकं जगभर फिरता, तिकडे जाऊन कधी कधी पेंटिंग्सही करता,
किंवा इथे आल्यानंतर त्याची पुन्हा रिप्लिकास तयार करता जी मनात असते त्याची त्यांना प्रत्यक्ष कागदावर उतरवता. असं काही ध्यानासाठी तुम्ही कुठे गेलेला आहात, तुम्हाला हिमालयात जायला आवडतं किंवा आणखीन कुठे, तर त्यावेळेला जी मनातली इम्प्रेशन्स असतात ती कशा पद्धतीने उतरतात? पहिलं म्हणजे जास्त फिरणं हे पेंटिंगसाठीच होतं. बरं. ओके. आणि मग ध्यानासाठी म्हणा रमण महर्षी आश्रमला 2दा गेलो होतो मी तामिळनाडूमध्ये. तिथे पण थोडंफार पेंटिंग जरी झालं तरी मग फोटोग्राफी खूप होते. बरं. आणि नंतर मग फोटोग्राफी शिवाय आता हिमालयात मी किती आता जवळजवळ 15 वेळा गेलो असेल. बरं. ओके. हिमाचल प्रदेश आणि लडाख आणि सगळा एरिया धरून नैनिताल वगैरे. तर जवळजवळ दरवर्षी जातो आहे मी गेले 20 वर्ष. हां. ओके. तिथे तुम्ही किती करणार करून, म्हणजे त्याला एक लिमिट असं किती तुम्ही सामान घेऊन जाणार किती. आणि मग हिमालय असं इतकं ते वेगळंच आहे, ते जे काय आहे ते अस्तित्व हिमालयाचं ते दरवर्षी तुम्हाला बोलवतं. पहिलं एकदा तुम्ही गेलात की तुम्ही असं म्हणा की हिमालयाचं लाईव्ह माउंटन, बाकी माउंटन हे हिमालय अजून जिवंत आहे, तो वाढतोय अजून. आता एव्हरेस्टची उंची ह्यांनी एक्सटेंड केली असं म्हणतात त्यांच्या ऑफिशियल डेटामध्ये. तर तो खेचतो आपल्याला. आणि मग त्याचं जे हे आहे ते कायला फोटोत पण येत नाही आणि तिथे लोकेशन एवढीच्या कागदात तर होत नाही. मग एवढं मोठं जर करायचं असेल तर ते जे काय आपल्याला आहे ते मग रिअलिटीशी संबंध त्याचा फार तर ठेवलाच पाहिजे असं काय नाही आहे. ओके. तो हिमालय आहे तो खूप मोठा आहे. कुठलाही पर्वत किंवा कुठली नदी कुठलंही जे आहे सागर आहे तो इतका आवाढव्य येतो, तो फोटोत पण येणार नाही, तुमच्या एवढ्याशा टीचभर कागदात पण येणार नाही. बरं. ओके. मग त्याची कितीतरी वेळा तो आठवतं ते एखादं हे होतं. आणि मग ते मी काय असं ड्रॉ करून ठेवतो कंपोजिशन की असं 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 तेवढं पुरतं मला ते आठवल्यानंतर मला काय आठवलं होतं. बरं. कधी ते ध्यानात बसलं असताना कधी असं पटकन आठवतं हां अरे तो हां, मग ते लक्षात ठेवायचं. बरं. ते त्याचा काय फोटो रेफरन्स मिळतोच असं नाही. काही वेळा ते फक्त असं असतं की असं असं गेलं आणि असं एक कंपोजिशन की असं त्याचा तो असं काही दिसतं तेवढं पुरतं. आणि मग ते इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणू, ते इमॅजिनरी नाही आहे खरं, कुठे ते बघितलेलं आहे पण मग चित्र इमॅजिनेशन होतं कुठल्याही रेफरन्स म्हणजे ते तुमच्या मनपटलावर ते आठवणीतलं. बरं. हां, चित्र इमॅजिनरी पण आहे पण ते आठवणीतलं आहे. आजपर्यंत प्रशांत प्रभू यांची 20 वैयक्तिक प्रदर्शने आणि तेवढीच समूह प्रदर्शने भरलेली आहेत. ती सुद्धा मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई आणि अगदी परदेशातही. चित्ररसिकांनी त्याचा आस्वादही घेतला आहे. 2003 सालचा राज्य पुरस्कार त्यांच्या चित्राला लाभला आहे. नव्या चित्रकारांना काही सांगावंसं वाटतंय? नव्या चित्रकारांना सांगायचं खरं म्हणायचं तर मी सेल्फ टॉट माझ्यासारखे जे लोक आहेत त्यांना असं सांगतो की फार कठीण आहे. चित्रकलेमध्ये स्किल आहे आणि टॅलेंट आहे. टॅलेंट इज डिफरंट दॅन स्किल. स्किल हे तुमचं प्रॅक्टिसची गोष्ट आहे. बरोबर. टॅलेंट हे दैवी ज्याला आपण म्हणतो ते असतं, ते प्रत्येकाला नसतं. ओके. त्यामुळे ज्यांना चित्रकाराचं त्यांनी पहिलं म्हणजे चांगलं आर्ट स्कूलमध्ये शिक्षण घेणं जरुरीच आहे. म्हणजे तुम्ही घेतलेले नसून सुद्धा तुम्ही त्यांना सांगा. मी जे भोगलं ते मी दुसऱ्याला सांगणार नाही. मी सैतान नाही, मी चांगला माणूस समजतो. ओके. तर मी भोगलं ते दुसऱ्या भोगा सांग खूप कडतर आहे. माझ्या टॅलेंट असावं असं वाटतंय. जर नसेल तर फार मग निराशा येऊ शकते पूर्ण. बरं. हां, त्याच्यामुळे शिक्षण घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता मला नाही घ्यायचं आणि मला हौस, तर हौस राहू द्या. हौस राहू द्या. आयुष्याची माती करायची असेल, तयारी असेल तर सेल्फ टॉट फुल टाइमर शक्य आहे. आनंद खूप आहे, सगळं काही यश आहे, सगळं आहे. पण आपलं जसं आपल्या चित्रांचं परिखड विश्लेषण तसं आपल्या टॅलेंटचं, आपल्या कुवतीचं पण आपण प्रशिक्षण करावं लागतं. आफ्टर सम टाइम तुम्हाला कळलं पाहिजे की हे मला नाही जमणार आहे. मला असं वाटतं की अत्यंत परखडपणे स्वतःचं विश्लेषण करणारा हा मनस्वी कलावंत आपल्या भेटीला आला. स्वतः शिकत शिकत देखील एका वेगळ्या पायरीवर जाऊन पोहोचला. त्यासाठी स्वतःचं कठोर परीक्षण, मेडिटेशन म्हणजे अध्यात्मामध्ये जाऊन स्वतःला घडवणं आणि त्या शांतीचा, त्या चित्रांचा, मनपटलावर उमटलेल्या अनेक चित्रांचा कागदावर सादरीकरण करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा कलावंत पुन्हा एकदा आपल्या भेटीला यावा असंच वाटेल.
परंतु तुम्ही केवळ एवढ्यावरच थांबू नका. त्याने ज्या पद्धतीने सांगितलं की चित्र बघावं कसं, त्या चित्रातून, त्या बघण्यातून आपल्यालाही आनंद मिळावा, यासाठीच रंगा येईवो या कार्यक्रमाची आपण रचना केलेली आहे. आणि तो आनंद तुम्हाला सातत्याने मिळत राहो, म्हणजे दुःख कमी होईल. रंगा येईवो. धन्यवाद. इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनमध्ये ते 2 वेळा अंतिम फेरीमध्ये निवडले गेले आहेत. रॉयल वॉटर कलर सोसायटीच्या आधुनिक म्हणजेच कंटेम्पररी इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये 2दा निवड झालेली आहे त्यांची, ती सुद्धा 2016 आणि 2017 या साली. रॉयल वॉटर कलर सोसायटीचा भारतातील 2008 मधला आर्ट कॅम्प, ज्यात भारतीय 15 मोजक्या जलरंग चित्रकारांना आमंत्रण होतं, त्यामध्ये प्रशांत प्रभूही एक होते. आणि मग त्यांच्या त्या चित्राला लंडनमध्ये प्रदर्शन भरवलं गेलं, तिथंही प्रदर्शित करण्यात आलं. तैवानला होणाऱ्या जागतिक द्वैवार्षिक प्रदर्शनात प्रशांत प्रभू यांना 2021चे आमंत्रण मिळालेलं आहे. जगातून 17 कलाकार निवडले गेलेले आहेत, त्यातून भारतातील हे एकमेव आहेत आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. अशा या मनस्वी चित्रकाराच्या पुढील कारकिर्दीला रंगा येईवोच्या खूप खूप शुभेच्छा.